नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गलाई व्यावसायिकाचे 2 कोटीचे सोने घेऊन कामगाराचे पलायन. साताऱ्यातील तरुणावर गुन्हा दाखल. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे स्थायिक असलेल्या बामणी तालुका खानापूर येथील गलाई व्यावसायिकाचे त्यांच्याच दुकानात काम करणाऱ्या कामगाराने 1 किलो 564 ग्राम वजनाचे सुमारे 1 कोटी 95 लाख रुपये किमतीचे चोख सोने घेऊन पलायन केलं. या प्रकरणी पृथ्वीराज भीमराव साळुंके वय 26 राहणार कोडोली तालुका जिल्हा सातारा या कामगाराविरुद्ध विटा पोलिसात रविवार दिनांक 17 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बामणी येथील परवीन व त्यांचे पती बशीर मुलानी यांचे उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे सोने चांदीचे गलाई दुकान आहे. पती पत्नी गावाकडे आल्यानंतर हा व्यवसाय त्यांची मुले जुबेर व वसीम चालवतात. दुकानात काम जास्त असल्याने बशीर यांनी मदतीसाठी मंगरूळ चिंचणी येथील रोहित फडतरे यांच्या मध्यस्थीने पृथ्वीराज साळुंके यास मागील वर्षापासून मुरादाबाद येथील मुलानी यांच्या दुकानात कामावर ठेवलं होतं. बशीर मुलानी हे आजारी असल्याने जुबेर व वसीम या दोन्ही मुलांना आईने गावाकडे बोलावून घेतलं. त्यावेळी जुबेर यांनी मुरादाबादच्या दुकानात 3 सराफांचे शुद्धीकरण केलेले 1 किलो 564 ग्राम वजनाचे सोने गावी येताना सोबत आणले होते. परंतु परत दुकानाकडे जाताना ते सोने बामणी येथील घरी राहिले होते. त्यानंतर त्यांच्या दुकानात काम करणारा पृथ्वीराज साळुंके हा कामगारही गावाकडे आला होता. त्यावेळी जुबेर याने फोन करून आईला पृथ्वीराज याच्याजवळ 1 किलो 564 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 3 लगड द्या असे सांगितले. 25 फेब्रुवारी रोजी पृथ्वीराज याच्याकडे त्यांनी 1 कोटी 95 लाख रुपये किमतीचे 1 किलो 564 ग्रॅम वजनाचे चोख सोने दिले. परंतु पृथ्वीराज साळुंके हे सोने घेऊन दुकानाकडे गेलाच नाही. बशीर हे त्याच्या कोडोली गावी जाऊन आले, परंतु तेथेही तो सापडला नाही. दरम्यान दिनांक 8 मे रोजी बशीर मुलानी यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर दिनांक 17 मे रोजी त्यांची पत्नी परवीन मुलानी यांनी विटा पोलिसात पृथ्वीराज साळुंके या कामगाराविरुद्ध 1 कोटी 95 लाख रुपयांचे सोने घेऊन पलायन करीत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.